हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. मी सोपान वायकर. आमची बडेकर मळा ते पहाडगडा असे एकूण 8 किलोमीटर लांबीची योजना पाणी पुरवठा योजना आहे. त्याचप्रमाणे मेंगडेवाडीपासून 1 कुरकुडे घेणार आहे. तर आम्हाला एकूण जवळजवळ 1 कोटी वायकर मळा आणि गौंडी मळा अशा 2 लाईनी आहेत. त्यांना एकूण जवळ 1 कोटी खर्च आलेला आहे. आणि मला एक वाटतं की आम्ही इथून 72-83 मॅट्रिक झालो, 50 वर्ष बाहेर राहिलो, परत आलो तरी पण आम्ही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. हे मला खूप दुःख वाटतं. तर आतापर्यंत जे होते प्रतिनिधी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता. मी काही जास्त बोलणार नाही. आणि आपल्याला सोलर चालणार नाही, इलेक्ट्रिकच पाहिजे, विद्युत. एवढं बोलतो मी थांबतो. 102 सभासद आहे. ज्यावेळेस आम्ही पाणी परवानगी काढायला गेलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं का तुम्हाला 1 लाख रुपये लाईट बिल येईल. ह्या 1 लाख रुपये लाईट बिल तुम्ही कसं भरणार, किती? ठीक आहे, आम्ही सांगितलं आमच्यात 102 सभासद आहे, 1 लाख रुपये लाईट बिल पाणीपट्टी आली एकेकाला 1,000 रुपयाचे येतात. तुम्ही लाईट बिल भरायची काळजी करू नका. जो शेतकरी जर कोटी, 1.25 कोटी, 1.5 कोटीची लाईट जो शेतकरी करतोय तर तुमचं 1,00,000-2 लाख लाईट बिल भरणं हे आम्हाला तळाटाचं. त्याच्यामुळे लाईट बिल आम्ही भरायला तयार आहे. लाईट बिल आम्ही भरतो, लाईट बिलाचा विषय नाही. फक्त आम्हाला ते सौर नको, आम्हाला विजेचं कनेक्शन द्या. ही आमची सर्व धामणी ग्रामस्थांची या ठिकाणी शासनाला कळकळीची विनंती आहे. आणि पुन्हा एकदा मी जाता जाता हेच सांगतो की आम्हाला सामुदायिक आत्महत्याचं पत्र किंवा त्या पद्धतीचा विचार करण्याची वेळ शासनाने आमच्यावर आणू नये, हे जे सर्वांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. दीपिका मिळण्याच्या संदर्भात विषय आहे. सर्व गाव एकत्र आलेलं आहे. ही वेळ आली कोणामुळे? तर या नाकर्ते राज्यकर्त्यामुळं ही वेळ आलेली आहे. आणि वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपण गेलो, काही उपयोग झाला नाही. मग आश्वासन तरी कशासाठी दिली होती ह्या राज्यकर्त्यांनी? प्रत्येक वेळेला आश्वासन द्यायचं आणि फसवायचं, हेच इथून पाठीमागं पण केलेलं आहे. माळसकांसारखी योजना या भागामध्ये आणणार होती, माळसकांत नाहीच झाली. कमीत कमी डीपी कनेक्शन देऊन तरी या शेतकऱ्यांना जगवलं पाहिजे, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी.